नमस्कार मंडळी, मी निसर्ग अभ्यासक प्रवीण भालेराव. 2026 गेले खूप वर्ष आम्ही एक टार्गेट घेऊन चाललो आहे की मुरबाड तालुक्यामध्ये एकही व्यक्ती सर्पदंशाने दगावून द्यायचा नाही आहे. आणि खरोखर खूप चांगले प्रयत्न आहेत आपले, कारण 2023पासून जो आकडा 40-42च्या घरात होता तो 2025ला फक्त 5वरती आलेला आहे. आणि आपल्याला तो आकडा 0 करायचा आहे, पण कुठेतरी आपण मागे पडतो आहे, कारण की प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक व्यक्तीपर्यंत अजून आपण पोचलेलो नाही आहेत. 2026मध्ये 5 महिने उलटून गेलेले आहेत. आज 1 जून 2026 आहे आणि या 5 महिन्यामध्ये तालुक्यामध्ये फक्त एकच सर्पदंशाने मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्यामागे पण खूप कारणं असतील, पण कुठेतरी ते आमचं एक मागे गेलो आहोत आम्ही, कुठेतरी आम्ही तिथे हरलेलो आहोत. पण हे जे 4 पावसाळ्याचे महिने आहेत, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, याच्यामध्ये एक खूप दहशती साप बाहेर निघणार आहे, तो म्हणजे मण्यार. मुळात लोकांना हा साप ओळखण्यामध्ये पण थोडंसं गडबड गोंधळ होतं आहे. आणि त्याच्यानंतर ओळखलं नाही ओळखलं तरी पण या सापाला सायलेंट किलर म्हणतात, कारण की विषारी सापांमध्ये याचे दात खूप लहान असतात, चावल्यानंतर कळून येत नाही. मुंगी किंवा मच्छर चावला असं आपल्याला जाणवतं आणि याचे लक्षणं खूप साधारण आहेत. अशी साधारण आहेत की आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, काहीतरी गडबड झाली असेल म्हणून पोटात दुखतंय, चक्कर येते आणि अंतिमतः झोपेतच कोणालाही न कळता माणसाचा मृत्यू होतो, म्हणून याला सायलेंट किलर म्हणतात. पावसाळ्यामध्ये त्याचे दर्शन खूप जास्त होतात, कारण की हा त्याचा प्रजनन काळ आहे. आणि या सापाचं वैशिष्ट्य असं आहे की याला माणसाच्या शरीराची गरमी खूप आवडते. त्यामुळे रात्री एखाद्याच्या अंथरुणामध्ये येऊन त्याच्या जोडीला रात्रभर तो पडून राहू शकतो. आणि जर का रात्री तुमची हालचाल झाली तर हा साप तुम्हाला दंश करू शकतो. आणि दंश झालेलं कळत नाही, म्हणून पूर्ण शरीरात विष पसरून झाल्यानंतर माणसाचा जीव जाण्याची शक्यता खूप वाढते. खूप किचकटलेला साप आहे, खूप विचित्र साप आहे. आमच्या गेल्या 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये सगळ्यात जास्त जीव घेणारा एकमेव साप आहे. पूर्ण तालुक्यामध्ये जर का 100 लोकं गेलेली आहेत तर त्याच्यातले 50-60 तर त्यानेच घालवलेले आहेत. त्याच्यामुळे या पावसाळ्यामध्ये आम्हाला खूप काळजी घ्यायची आहे. हा साप चावून कोणाचा जीवच गेला नाही पाहिजे, म्हणून आपण काय काळजी करू शकतो. हा साप मित्रांनो फक्त रात्री नॉक्टर्नल आहे, निशाचर, रात्रीच्या दरम्यान किंवा पहाटेच्या दरम्यान फिरतो. तुम्हाला रात्री झोपताना फक्त काळजी घ्यायची आहे. झोपताना जर का तुम्ही 2ऱ्या, 3ऱ्या, 4थ्या मजल्यावरती राहत आहेत तर या सापाला चढायला जमत नाही, त्याच्यामुळे तो वरच्या फ्लोअरवरती येणार नाही आहेत. खरी अडचण गावाकडे असणारे जे लोक जमिनीवरती झोपत आहेत. तर जमिनीवरती झोपणाऱ्या लोकांना मी 3 आव्हान करेल की कधीही तुमचं अंथरूण जर का तुम्ही टाकतायत तर समजा इथे एक किनारा आहे तर या किनाऱ्यामध्ये टाकू नका, कारण की साप चालताना कधीही कोपऱ्यात न चालतात. तुमचं अंथरूण जर का कोपऱ्यात असेल तर हा साप कदाचित त्या अंथरुणामध्ये येऊन तुमच्यावेळेला राहून तुम्हाला दंश करू शकतो. प्रयत्न करा की तुमचं अंथरूण मधोमध असेल, एखाद्या खोलीच्या मधोमध असेल, म्हणजे साप जरी घरात आले तरी कोपऱ्यातनं निघून जातील, अंथरुणात येणार नाही. आणखी सोपं करायचं तर झोपताना प्रयत्न करा की पलंगावरती झोपणार, कारण की हा साप पलंगावरती चढणं शक्यतो त्याला जमत नाही आणि शक्यतो पलंगावरती चढत नाही. जर का तुम्ही जमिनीवरती झोपताय तर पावसाळ्यापुरतं टाळा, खाटेचा वापर करा, पलंगाचा वापर करा. आणि जर का दोन्हीही करायला जमत नसेल तर रामबाण उपाय आहे की सगळ्यांनी झोपताना मच्छरजालीचा वापर करा. हे आव्हान मी गेले खूप वर्ष करतोय, पण तरी कोणी करत नाही आहे. फक्त 4 महिने मच्छरांना न घाबरून, त्या मण्याराला घाबरून एक मच्छरदाणी तुम्ही वापरा. घरात जरी साप आला तरी अंथरुणात येणार नाही आहे. आणि जर का चावलाच नाही तर मग पुढे इलाज करण्याची किंवा जीव जाण्याचे काही विषयच येत नाहीत. आणि जर का चुकून चावला गेला आहे, जर का तुम्हाला रात्री वाटते तुम्हाला काहीतरी टोचलं आहे, काहीतरी खरचटलं आहे, तर नक्कीच उठून एकदा अंथरूण चेक करा. हा प्राणी तुमच्या अंथरुणात असू शकतो. आणि जर का तुम्हाला वेळेत कळलं आहे तर तुमच्या जीवाला काहीही एक वाईट होऊ शकत नाही आहे, काही एक तुमचं बिघडू शकत नाही आहे, फक्त कळणं गरजेचं आहे. तर खूप आहे बोलण्यासारखं, पण प्रयत्न करा की या 4 महिन्यामध्ये कुठल्याच, मी मुरबाड, कल्याण, शहापूर 3 तालुक्यात काम करतो आहे, या 5 महिन्यांमध्ये फक्त 3ही तालुक्यामधनं एकच व्यक्तीचा जीव गेलेला आहे. खूप चांगलं आहे की कल्याण आणि शहापूरमध्ये अजून एकही जीव गेलेला नाही आहे. पण या 4 महिन्यामध्ये कंटिन्यू आकडे लागतील आणि ते खूप वाढतील, तर ते आपल्याला रोखायचे आहेत. आणि यासाठी तुमची मदत लागेल. सगळ्यांनी मदत करा, जोडून राहा, माहिती घ्या, माहिती द्या. धन्यवाद.